नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेगाव येथे रंगला सोहळा. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न. अकोला नगरीत जय श्रीरामाचा जयघोष. जिल्ह्यात राम जन्मोत्सव सोहळा. फटाक्यांच्या आतिषबाजीत निघाली रामभक्तांची रॅली. गांधी चौकात रामभक्तांचा ओघ. राम दरबारचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी. जठारपेठेत जय श्रीराम मित्र मंडळाकडून 11,000 तुळशी रोपांचे वाटप. दुपारच्या महाआरतीनंतर हजारो क्विंटलचा महाप्रसाद वितरण सुरू. RRC कार्यालय आणि उत्सव संकुल राम जन्मोत्सवाचा जल्लोष. शेकडो भाविकांना महाप्रसादाचे झाले वितरण. आता सविस्तर बातम्या. विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावन अशा शेगाव नगरीत आज भक्तांचा एक वेगळाच कल्लोळ पाहायला मिळाला. चैत्र शुद्ध नवमीच्या पावन मुहूर्तावर लाखो भाविकांच्या साक्षीने श्री संत गजानन महाराज संस्थानमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला. ठीक दुपारी 12चा ठोका पडला आणि संपूर्ण शेगाव नगरी सियाराम रामचंद्र की जय च्या जयघोषाने दुमदुमून गेली. मंदिराच्या गाभाऱ्यातून शंखनाद झाला. झांजा मृदंगाचा मंगलध्वनी घुमला आणि फुलांनी सजवलेल्या पाळण्यांमध्ये प्रभू श्रीरामांचे आगमन झाले. या अलौकिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. सकाळपासूनच शेगावात भक्तांची मांदियाळी जमली होती. श्रींच्या दर्शनासाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि मुखात गणगण गणात होते सह जय श्रीरामचा नामजप अशा वातावरणाने संपूर्ण संतनगरी भक्तीच्या रंगात न्हावून निघाली होती. संस्थानच्या वतीने करण्यात आलेली शिस्तबद्ध व्यवस्था आणि फुलांची नेत्रदीपक सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. श्री संत गजानन महाराज संस्थानच्या परंपरेनुसार श्रीराम जन्मानंतर सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात झालेली भजने, कीर्तने आणि रामायणातील प्रसंगांच्या वर्णनाने वातावरण अधिकच चैतन्यमय झाले होते. शेगावच्या या उत्सवाने पुन्हा एकदा दाखवून दिले की भक्ती आणि श्रद्धेचा हा संगम किती अथांग आहे. शेगावच्या या ऐतिहासिक जन्मोत्सवाने प्रत्येक भाविकांच्या मनात चैतन्याचा नवा स्रोत निर्माण केला असून प्रभू रामाच्या आशीर्वादाने अवघी संत नगरी तृप्त झाली आहे. सध्या आम्ही गजानन महाराज मंदिरात आहोत आणि येथे रामनवमीचा उत्सव हा मोठ्या हर्षोल्लासात साजरा करत आहे. आपण पाहत आहात की प्रत्येक भक्तगण जो आहे आपल्या रंगामध्ये रंगलेला आहे. आमच्यासोबत असेच एक भाविक आहेत. आपण त्यांच्याशी विचारलो की इथली व्यवस्था आणि इथला उत्सव आहे याबद्दल आपलं काय मत आहे. जय गजानन माऊली. आज जो रामनवमीचा उत्सव आपण पाहत आहात, इथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात रामनवमीचा उत्साह साजरा होत आहे. इथे गेल्या 8 दिवसापासून हा प्रोग्राम इथे रामनवमीचा व्यवस्थितरित्या चालला आहे. राहिली इथली स्वच्छता आणि व्यवस्थेबाबत आपण विचारता तर महाराष्ट्रामध्ये मी तरी अशी स्वच्छता कुठे पाहिलेली नाही आहे. हे गजानन महाराज संस्थानमध्ये इथे येणाऱ्या भाविक भक्तांची व्यवस्थितरित्या सोय केली जाते. इथे आलेल्या सगळ्या दिंड्या, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था एकदम व्यवस्थितरित्या केलेली आहे. एकंदरीत जे गजानन महाराज मंदिराच्या बद्दल बोलल्या जाते इथली व्यवस्था सुव्यवस्था जी आहे भाविकांना अजिबात कोणताही त्रास होऊ नये याच्याकडे गजानन महाराज संस्थान जे आहे एक विशिष्ट म्हणून असं लक्ष देत असते. तरी रामनवमीचा हा उत्सव आम्ही आमच्या सर्व दर्शकांसाठी परत रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा.
आज चैत्र शुद्ध नवमी निमित्त अकोला शहरासह संपूर्ण जिल्ह्यात प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. जय श्रीरामच्या जयघोषाने संपूर्ण अकोला नगरी दुमदुमून गेली असून ठिकठिकाणी राम मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळाली. अकोल्यातील रामनवमीचे मुख्य आकर्षण असलेल्या पारंपरिक शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून निघाली. या शोभायात्रेत प्रभू श्रीरामाचा चित्ररथ, पारंपरिक ढोलताशा पथके आणि लेझिम पथकांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून या यात्रेचे स्वागत करण्यात आले. दुपारी 12च्या सुमारास रामजन्माचा मुख्य सोहळा पार पडला. यावेळी मंदिरामध्ये पाळणा हलवून पंजिरी आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. सकाळपासूनच शहरातील जुन्या मोठ्या राम मंदिरात आणि राजेश्वराच्या मंदिर परिसरात भाविकांनी हजेरी लावली होती. अखंड रामनामाचा जप आणि कीर्तनाच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले होते. अनेक ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. शोभायात्रा आणि मंदिरामधील गर्दी लक्षात घेता अकोला पोलीस प्रशासनाकडून शहरात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहतुकीत बदल करून नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आली. अकोलेकरांचा उत्साह आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा झालेला हा उत्सव सामाजिक सलोख्याचे दर्शन घडवणारा ठरला आहे. आज चैत्र शुद्ध नवमी अधर्मावर धर्माच्या विजयाचे प्रतीक आणि मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. गांधी चौकात राम दरबार मोठ्या संख्येत भाविकांनी दर्शन घेतले. सर्वत्र रामनामाचा जयघोष सुरू होता. चैत्र नवरात्रीची सांगता आणि प्रभू रामांच्या आगमनाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सकाळपासूनच गांधी चौकातील दरबार येथे भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. जय श्रीराम आणि सियाराम रामचंद्र की जय च्या जयघोषांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला असून राम दरबार येथून जाणाऱ्या झाकीचे स्वागत आज करण्यात आले. हजारो राम भक्तांसाठी जल, चहा, अल्पोपहार व्यवस्था सरबताची अकोल्यातील सेवाभावी व धार्मिक संस्थांनी केली होती. शहरातील गांधी चौकात श्रीराम उत्सव समितीतर्फे राम जन्मोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या ठिकाणी राम उत्सव समितीतर्फे राम दरबारची स्थापना करण्यात आली होती. 22 मार्च पासून येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आज गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव येथे भव्य स्वरूपात साजरा करण्यात आला. एका सजवलेल्या पाळण्यात प्रभू श्रीरामाची बाल स्वरूपातील प्रतिमा ठेवण्यात आली होती. उपस्थित महिलांनी यावेळी एकाहून एक सुंदर पाळणा गीते सादर केली, तर उपस्थित वाद्यवृंदांनी एकापेक्षा एक रामगीते सादर करीत वातावरण मंत्रमुग्ध केले. राम जन्मानंतर या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. आज सायंकाळी येथे महाआरती करण्यात आली. महाआरतीला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. महाआरतीची त्यांनी शोभा वाढवली. श्रीराम उत्सव समितीतर्फे सोहळा अतिशय भक्तिभावाने साजरा करण्यात आला. ओम जय जानकी नाथ ओ प्रभु जय श्री रघुनाथ गौ करे नरम श्री रामनवमीच्या निमित्ताने बिर्ला गेट नंबर 2 परिसरात जय श्रीराम मित्रमंडळाच्या गुरुवारी दुपारी झालेल्या महाआरतीमध्ये महिला पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रामाच्या जय जयकार करण्यात आला. हजारो भक्तांसाठी दुपारी 12:30 पासून महाप्रसादाचे वाटप तसेच 11,000 तुळशी रोपांचे वितरण सुरू केले.
ओम विघ्नेश्वराय वरदाय सुराप्रियाय लंबोल्याहितकारी हरचितमहतारी मुनिमनोहारी जय देव रत्नागजितांबरा चंदनाचे ओठे कुंकुमकेशरा हिरे जडिता मुकुटा शोभातोबरा वंदना सरतोंड वक्र सुंदरी नयना सहस्रमाता वटमाळे सदना संकटी भाव प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने जय श्रीराम मित्र मंडळाने बिर्ला गेट नंबर 2 श्रीराम चौकात भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते. रामनवमीला दुपारी 12 वाजता महाआरती झाली. मंडळाने केलेल्या आव्हानाला हजारो भाविकांनी प्रतिसाद दिला. वेद पारंगत पंकज शर्मा महाराजांच्या हस्ते पूजन झाले. हजारो भाविक महाआरतीत सहभागी झाले होते. महाआरती रामनवमीचे मुख्य आकर्षण ठरली. दुपारी 12:30 वाजतापासून ते रात्री 12:30 वाजेपर्यंत महाप्रसाद वाटप सुरू झाले. तसेच पर्यावरण आणि भक्तीचा संगम साधत 11,000 तुळशीच्या रोपांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. श्रीराम चौकात देवी देवता आणि महापुरुषांच्या प्रतिमांनी अतिशय सुंदर वातावरण निर्मित केली आहे. येथे हजारो भक्त दर्शनासाठी येत असून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. येथील सजावट आणि रोषणाई सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. या पवित्र प्रसंगी जय श्रीराम मित्रमंडळाने सर्वांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाप्रसाद ग्रहण करण्याचे आणि हिंदू एकतेचे दर्शन घडवण्याचे आवाहन केले होते. त्याची परिणिती उपस्थितीने आली. शेकडो क्विंटलचा मसाले भात भाविकांना प्रसाद म्हणून यावेळी वाटण्यात आला. जठारपेठ स्थित या श्रीराम चौकात यंदा भक्तिमय वातावरणाने रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. चैत्र शुद्ध नवमी हा दिवस हिंदू पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाचा दिवस. याचे कारण असे की या तिथीला भगवान विष्णू यांचा 7वा अवतार समजल्या जाणाऱ्या प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. या दिवसाला रामनवमी असे म्हणतात. दुपारी आरसीच्या कार्यालयात रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचबरोबर सायंकाळी उत्सव संकुल समोर प्रसाद वाटप करण्यात आले. रामनवमी उत्सव पाहता आरसी कार्यालयात देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही रामजन्मोत्सव व पूजन सोहळा रंगला. यावेळी आरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांच्या हस्ते विधिवत पूजन झाले. यावेळी महाआरतीला आरसी नेटवर्कचे विविध विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज सगळीकडे रामनवमीचा उत्सव पाहायला मिळत आहे. रामजन्मोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांना सायंकाळी आरसीच्या वतीने महाप्रसादाचे वितरण उत्सव संकुल समोर करण्यात आले. हजारो भाविकांनी महाप्रसादाचे सेवन केले. यावेळी आरसीचे कर्मचारी वृंद उपस्थित होते. शेकडो क्विंटल प्रसादाचे यावेळी वाटप करण्यात आले. पाहूया एक झलक. नक्कीच बिलकुल. आणि मला असं वाटतं की ज्यांनी आतापर्यंत RRCचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर त्या सगळ्यांनी RRCचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कारण की संपूर्ण अकोलेकर ही जी मिरवणूक आहे किंवा अकोल्यातले काही लोक बाहेर गेलेले आहे, बाहेरच्यांना ही मिरवणूक पाहिजे. अनेकदा आपला वाढदिवस मोठ्या हॉटेल्समध्ये किंवा झगमगाटात साजरा करतो, पण समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत आरसी नेटवर्कचे कार्यकारी संचालक पंकज देशमुख यांनी आपला वाढदिवस एका वेगळ्या आणि प्रेरणादायी पद्धतीने साजरा केला. मलकापूर येथील सूर्योदय बालक आश्रम मधील चिमुकल्यांच्या सहवासात केक कापून आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवून पंकज सरांनी वाढदिवसाचा खरा आनंद मिळवला. वाढदिवसाचे औचित्य साधून पंकज देशमुख यांनी आश्रमातील अनाथ आणि निराधार मुलांसोबत वेळ घालवला. जेव्हा सरांनी मुलांच्या उपस्थितीत केक कापला तेव्हा त्या मुलांच्या डोळ्यातील चमक आणि टाळ्यांचा कळकळाट संपूर्ण आश्रमात गुंजला. केवळ औपचारिक कार्यक्रम न ठेवता सरांनी या लहान मुलांशी संवाद साधला, ज्यामुळे मुलांनाही आपलेपणाची ऊब मिळाली. केवळ केक कापून हा सोहळा थांबला नाही, तर या खास दिवशी आश्रमातील सर्व मुलांना पावभाजी आणि मिष्टान्नाची मेजवानी देण्यात आली. मुलांच्या ताटात गरम वाफाळलेली पावभाजी वाढताना पंकज सरांच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान पाहायला मिळत होते. या स्नेहपूर्ण कार्यक्रमात पंकज देशमुख यांच्यासोबत चिन्मय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांच्या मित्रपरिवाराने मोठी मेहनत घेतली. यामध्ये मोहन देशमुख, दिलीप पुंड, चैतन वानखडे, प्रतीक पांडव, सुयोग देशमुख, प्रशांत जाधव, शरद पवार, गजानन ठाकरे, दिगंबर सालकर आणि हरिदास मोंडूकर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
विश्वासार्हता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम आता अकोलेकरांच्या आरोग्यासाठी सज्ज झाला आहे. देशातील नामांकित डॉक्टर लाल पॅथलॅब्सची नवीन अत्याधुनिक प्रयोगशाळा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते या सुविधेचे भव्य लोकार्पण करण्यात आले. निदान अचूक तर उपाय योग्य हे सूत्र जपणाऱ्या डॉक्टर लाल पॅथलॅब्सने आता अकोल्यात आपले पाऊल टाकले आहे. 75 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आणि कोट्यवधी रुग्णांचा विश्वास असलेली ही लॅब आता अकोलेकरांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. या नवीन प्रयोगशाळेचे उद्घाटन अकोल्याचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी डॉक्टर लाल पॅथलॅब्सने AVP पुनीत शर्मा आणि डॉक्टर मंगेश चिकाले यांची प्रमुख उपस्थिती होती. या दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत अकोल्याच्या आरोग्य सेवेत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. Namaskar, myself Puneet Sharma. I am the AVP Sales for Dr. Lal Path Lab. डॉक्टर लाल पैथ लैब भारतवर्ष का सबसे पुराना लैब है. करीबन 75 साल से ज़्यादा का अनुभव के साथ हम पूरे भारतवर्ष में पैथोलॉजी और डायग्नोस्टिक सुविधाएं उपलब्ध करा रहे हैं. पिछले करीबन 10-12 सालों में डॉक्टर लाल पैथ लैब ने एक काफ़ी बड़ा इन्वेस्टमेंट प्लान बनाया फॉर महाराष्ट्र और हमने करीबन 15 से ज़्यादा लैब अपनी स्थापित किए हैं. अकोला डिस्ट्रिक्ट के अंदर ये हमारा पहला लैब है जो कि एक बहुत बड़े ऑब्जेक्टिव के साथ हम यहाँ पे अपने इस लैब को, जो कि एक विश्व स्तरीय लैब है जिसके अंदर बहुत सारी आधुनिक टेस्टिंग सुविधाएं उपलब्ध हैं. जहाँ पे अगर आप हमारा लैब का इंफ्रास्ट्रक्चर अगर आप देखेंगे तो बहुत ही मल्टीनेशनल कंपनीज की जो मशीन्स हमने यहाँ पे इस्टेब्लिश की है ताकि हम एक अच्छी क्वालिटी की सुविधाएं यहाँ के लोगों को दे पाएं. अगर हम देखें पिछले बीते वर्षों में हमारे देश के अंदर लाइफस्टाइल रिलेटेड जो बीमारियां हैं जिसमें कि मोटापा, डायबिटीज, हाइपरटेंशन, ये बहुत कॉमन आजकल बहुत कॉमन हो गया है. सो हमारा उद्देश्य है कि हम अकोला शहर के लोगों को या डिस्ट्रिक्ट के लोगों को एटलीस्ट वो जो बेसिक सुविधाएं हैं उसके अलावा जो आधुनिक सुविधाएं हैं जो बहुत ही महंगे दामों पे बाहर की जाती है वो हम यहाँ पे अपने लैब के अंदर एक बहुत ही रीजनेबल प्राइस के ऊपर उपलब्ध कराएं. तो ये हमारा एक ऑब्जेक्टिव है और ये हमारी जो लैब है करीबन भारतवर्ष में हम 300 से ज़्यादा लैब रन कर रहे हैं. तकरीबन 7,500 से ज़्यादा कलेक्शन सेंटर्स हैं हमारे. सो डॉक्टर लाल पैथ लैब का जो एक ऑब्जेक्टिव है कि हम हर पेशेंट को एक क्वालिटी रिपोर्ट का एक फैसिलिटी हम प्रोवाइड करें, उस उद्देश्य के साथ हम ये अपना लॅब यहाँ पे अकोला में चालू कर रहे हैं. नमस्कार, मी डॉक्टर मंगेश चिखले, मी पॅथॉलॉजिस्ट आहे. मी मागील 9 वर्षांपासून डॉक्टर लाल पॅथ लॅब बरोबर संलग्न आहे. डॉक्टर लाल पॅथ लॅब त्यांच्या रुग्णांच्या सेवेसाठी अकोला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एक नवीन पॅथॉलॉजी लॅब सुरू करत आहे. या लॅबमध्ये नमुना तपासणीसाठी जागतिक दर्जाची उपकरणे आणि साधने उपलब्ध आहेत. अकोला लॅबमध्ये आम्ही सर्व बेसिक आणि तसेच प्रगत चाचण्या स्थानिक पातळीवरती करत आहोत. या लॅबच्या मार्फत आम्ही अकोल्यातील रुग्णांना लवकरात लवकर आणि माफक दरामध्ये रिपोर्ट उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत. येथे रुटीन तपासण्यापासून ते अत्यंत क्लिष्ट अशा स्पेशालिटी चाचण्या एकाच छताखाली उपलब्ध आहेत. अनुभवी पॅथॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली प्रत्येक नमुन्यांची बारकाईने तपासणी केली जाणार आहे. आजार वाढण्यापूर्वीच त्याचे निदान व्हावे यासाठी विशेष हेल्थ पॅकेजची सुविधा येथे देण्यात आली आहे. अकोलेकरांना आता लॅबमध्ये जाण्याची गरज नाही. होम सॅम्पल कलेक्शनद्वारे घरबसल्या सुरक्षितपणे चाचण्या करून घेता येतील. या उपक्रमामुळे केवळ अकोला शहरच नव्हे तर लगतच्या ग्रामीण भागातील रुग्णांनाही वेळेवर आणि दर्जेदार निदान मिळणे सोपे होणार आहे. पुनीत शर्मा आणि डॉक्टर मंगेश चिकाले यांनी या सुविधेच्या माध्यमातून अकोल्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्याचा मानस व्यक्त केला आहे. तुमच्या लाडक्या दुचाकीची काळजी आता अगदी खिशाला परवडणाऱ्या दरात होणार आहे. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकडी येथील सर्वज्ञ ऑटोमोबाईल्स घेऊन आले आहेत भव्य मेघा सर्व्हिस आणि एक्सचेंज कार्निवल सवलतीचा असा धमाका जो तुम्ही कधीच पाहिला नसेल. जर तुमच्याकडे हिरोची गाडी असेल तर आता तिची देखभाल करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. 26 मार्च ते 29 मार्च 2024 या कालावधीत बार्शीटाकडी येथील सर्वज्ञ ऑटोमोबाईल्समध्ये एका विशेष कार्निवल्सचे आयोजन करण्यात आले आहे. या 4 दिवसांच्या मेळाव्यात ग्राहकांना भरघोस सवलती मिळणार आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे HF डिलिफ्ट किंवा एक्स्ट्रा स्ट्रीम 125 या गाड्या आहेत त्यांना कंपनीचे नवीन व्हर्जन अपडेट पूर्णपणे मोफत करून दिले जाणार आहे. पेड सर्व्हिस लेबर चार्जेस फक्त 99 रुपये. प्रत्येक गाडीचे वॉशिंग आणि नायट्रोजन एअर मोफत. पेंट प्रोटेक्शनवर 35% सूट तर स्पेअर्स आणि ऑइलवर 5% सवलत देण्यात येईल.
पॅशन प्लसवर 2,500 रुपये आणि सुपर स्प्लेंडरवर 3,000 रुपयापर्यंतची थेट सूट देण्यात येईल. जुनी गाडी देऊन नवीन गाडी घेतल्यास तब्बल 5,000 रुपयापर्यंतचा बोनस मिळेल. या उपक्रमासाठी हिरो कंपनीचे टेरिटरी सर्व्हिस मॅनेजर लक्ष्मी मॅडम आणि अमन यादव स्वतः उपस्थित राहून मार्गदर्शन करत आहेत. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रियाज अली, सौ शालिनी वाहुरवाग, अहमद शाह, मोहसिन खान, सय्यद जावेद, सुनील घुगे, रेहान, दिनेश वराडे आणि सचिन राजूरकर ही टीम अहोरात्र परिश्रम घेत आहे. हा कर्निवल सकाळी 10 वाजता ते संध्याकाळी 7:30 या वेळेत राहणार आहे. तर बार्शी टाकळी आणि परिसरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी सर्वज्ञ ऑटोमोबाईल्स येथे त्वरित संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ग्राहकांनी या क्रमांकावर संपर्क साधावा. 07225299005 आणि 9422347041 आणि 7774990111 आणि 8668831944 आणि 9764408588. वर्षाकडे आपल्याकरता ऑफर घेऊन येत आहे मेगा सर्व्हिस आणि एक्सचेंज कार्निवल. तुमच्या लाडक्या हिरो गाडीची सर्व्हिसिंग फक्त आणि फक्त आम्ही नव्याने उद्यात करून देणार आहोत आणि तो आहे आपल्या कालावधी त्याचा 26 मार्च ते 29 मार्च 2026 पर्यंत. यामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत पेड सर्व्हिसिंग फक्त 99 रुपये. त्यामध्ये वॉशिंग आणि नायट्रोजन गॅस हा आम्ही प्युअरली फ्री कस्टमरला देत आहोत. त्या व्यतिरिक्त आम्ही पेंट प्रोटेक्शनवर 35% पर्यंत सूट देत आहे. त्या व्यतिरिक्त आम्ही पॅशन प्लस या गाडीवरती 2500 रुपये कॅश ऑफर देत आहे. सुपर स्प्लेंडरवरती 3,000 रुपये आम्ही एक्सचेंज ऑफर देत आहे, कॅश ऑफर देत आहे. एक्स्ट्रीमवर आम्ही 3,000 रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर देत आहे आणि जुनी गाडी जर तुम्ही एक्सचेंज केली तर आम्ही त्यावरती 5,000 रुपयापर्यंत एक्सचेंज ऑफर पण देत आहे. त्याकरता कृपया आमच्या या मेगा सर्व्हिस कॅम्पला व्हिजिट देऊन आम्हाला संधी द्यावी, जेणेकरून आम्ही आमच्या कस्टमरपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकू. आम्ही आमच्या सुविधा त्यांच्यापर्यंत मुबलक देऊ शकू. आमच्या इथे कस्टमर लॉन्स AC आहे, कस्टमरला बसण्याकरता ACची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे, चहा पाण्याची व्यवस्था आहे. एवढं सगळं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय. सतत आम्ही या व्यवसायात 20 वर्षापासून आम्हाला प्रदीर्घ अनुभव आहे. त्याकरता कस्टमरनी आम्हाला, ग्राहकांनी आम्हाला साथ द्यावी एवढीच अपेक्षा. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सवाची सुरुवात शहरात आज सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅलीद्वारे करण्यात आली. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर परिसरापासून ही रॅली सुरू झाली, ज्याचा समारोप टिळक रोडवरील मोठ्या राम मंदिरात झाला. श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळा अत्यंत उत्साहात साजरा करण्यासाठी सार्वजनिक श्रीराम जन्मोत्सव सेवा समितीच्या वतीने रविवार सकाळी भव्य मोटारसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिर परिसरातून ही मोटारसायकल रॅली सुरू झाली. सिटी कोतवालीर, खोलेश्वर जिल्हाधिकारी कार्यालय, अशोक वाटिका, सिंधी कॅम्प, कोलखेड, केशवनगर मार्गे गौरक्षण रोड, अशोक वाटिका, बसस्टँड चौक, गांधी चौक मार्गे जुना कापड बाजार येथून बडा राम मंदिरात पोहोचली, जिथे या रॅलीचा समारोप झाला. या रॅलीच्या पुढे एका आकर्षकपणे सजवलेल्या वाहनरूपी रथात भगवान श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मणजी यांची वेशभूषा केलेले युवा कलाकार स्वार होते, तर मागे हातात शेकडो केशरी ध्वज घेऊन मोटारसायकलवर स्वार झालेले युवा कार्यकर्ते होते. शेतकरी व शेतमजुरांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली असून या संदर्भातील पोस्टर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत. जय श्रीराम, कब मिलेगा हिंदू किसान को दाम या ठळक घोष वाक्यांसह प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये एक दिवसीय लाक्षणीय उपोषणाची घोषणा करण्यात आली आहे. हे उपोषण शुक्रवार दिनांक 27 मार्च 2026 रोजी सकाळी 9 वाजता अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पोस्टरमध्ये शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रतिकात्मक चित्रण करण्यात आले असून स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे फोटोही झळकत आहेत. या पोस्टरमुळे आंदोलनाबाबत उत्सुकता वाढली असून सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा रंगली आहे. या उपोषणाबाबत स्पष्ट करण्यात आले आहे की हे आंदोलन केवळ सरकारविरोधी नसून महाराष्ट्रातील शेतकरी व शेतमजुरांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. कर्जमाफीबाबत शहराचे आभार मानताच उर्वरित मागण्यांसाठी लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान पूर्वी जाहीर करण्यात आलेली रॅली रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली असून
कार्यक्रम केवळ एक दिवसीय उपोषणपुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष या उपोषणाकडे केंद्रित झाले आहे. एकंदरीतच बच्चू कडू यांच्या या आंदोलनाच्या घोषणामुळे अमरावती जिल्ह्यात पुन्हा एकदा शेतकरी प्रश्न ऐरणीवर आले असून 27 मार्च रोजी होणाऱ्या या उपोषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अकोट येथे गॅस टंचाईचा फटका अकोटवासियांना बसत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. इतकेच नाही तर अकोट शहरातील विविध गॅस एजन्सी समोर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या आहेत. नागरिकांच्या आरोपानुसार गॅस एजन्सीकडून वेळेवर सिलेंडरचा पुरवठा केला जात नाही. बुकिंग करून अनेक दिवस उलटूनही सिलेंडर मिळत नसल्याने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे जादा पैसे मोजल्यास काही लोकांना त्वरित डिलिव्हरी केली जात नसल्याचे बोलले जात आहे, ज्यामुळे एजन्सीच्या पारदर्शकतेवर संशय व्यक्त केला जात आहे. गॅस सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे गृहिणींचे बजेट आणि नियोजन कोलमडले आहे. अनेक कुटुंबियांना पर्याय व्यवस्था म्हणून लाकूड किंवा इतर साधनांचा वापर करून स्वयंपाक करावा लागत आहे. पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपत असल्याची अफवा पसरल्याने वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर एकच गर्दी केली आहे. मात्र पेट्रोल डिझेल संघटनेने स्पष्ट केले आहे की जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. इंधनाचा तुटवडा नसल्याने विनाकारण गर्दी करू नये. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. हजारो भाविकांच्या उपस्थितीत शेगाव येथे रंगला सोहळा. प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव उत्साहात संपन्न. अकोला नगरीत जय श्रीरामाचा जयघोष. जिल्ह्यात राम जन्मोत्सव सोहळा. फटाक्यांच्या आतिषबाजीत निघाली रामभक्तांची रॅली. गांधी चौकात रामभक्तांचा ओघ. राम दरबारचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची मांदियाळी. जठारपेठेत जय श्रीराम मित्र मंडळाकडून 11,000 तुळशी रोपांचे वाटप. दुपारच्या महाआरतीनंतर हजारो क्विंटलचा महाप्रसाद वितरण सुरू. RRC कार्यालय आणि उत्सव संकुल राम जन्मोत्सवाचा जल्लोष. शेकडो भाविकांना महाप्रसादाचे झाले वितरण. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,47,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.